लग्नाला 17 मे सकाळी लवकर उठून आली असते, सगळं मंदिर मोकळं राहिलं असतं. चला चला इथं माणसं राहतात ना, पण चला घ्या चालू करा पटापट गेला. आधी आधी ठोक पूजा ठुत असते आधी आधी ते नसतं डायरेक्ट चालू केलं. इथे मुंग्याचं हे इथं किती आहे इथं. मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याला. हे बघू शकता तुम्ही इकडे काहीतरी चालू आहे आणि काय चालू आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसचे स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आता आज आंबे खाल्ल्याचा परिणाम बघू शकता. आता मी व्हाईट प्रकारचं शर्ट घातलेलं आहे, व्हाईट प्रकारचं शर्ट आहे हे. आणि इकडे बघा, इकडे शिवानी आहे. शिवानीने एकदम मेकअप केलेला आहे, मस्तपैकी मेकअप बिकअप करून आवरलेलं आहे सगळं. आता तुम्ही असं आमचं चाललंय काय, कुठं चालला तुम्ही, लग्न बिग्नात चाललात का काय काय कुठं बाहेर चाललात? पण आम्ही लग्नात पण नाही चाललो, बाहेर पण नाही चाललो, कुठंच नाही चाललो. काय करणार आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या वेळी पुढं दिसेनच. पुढं म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. लय गडबडमध्ये बोलतोय. तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय करायचं तर करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे काहीतरी गोष्ट दाखवणार आहे. हे बघा ना कसं झालं, तर आंब्याच्यामुळं लई गोंधळ झाला आहे. आणि म्हणलं आता एक व्हिडिओ शूट करून घेऊया सकाळी म्हणून कॅमेरा सुरू केला. आज आहे रविवारचा बाजार भरतो का नाही काही माहीत नाही. मागच्या वेळेस भरला होता, त्यावेळेस काही माहीत नाही. आज बाजारात जायचा विषय आहे, पण बाजारात काही गेलो नाही आम्ही अजून. बघू, जर गेलो तर तुम्हाला ते पण दाखवू, नाही का. हे बघा मित्रांनो, इकडं मम्मी बसलेली आहे आणि मम्मी काय करत आहे ते तुम्हाला दाखवतो. मी काय करत आहे ते सगळं तुम्हाला दाखवतोय. आणि इकडे ना हे बघा, हे बघा भावानी आणून दिलंय. हे बघा, इकडे बघा काय चालू आहे. वट सावित्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो वट सावित्री कधी माहिती तुला? क्या वाला शूट करणे जा रे बाबा. काय वेळ नाही, काहीच नाही, मला काही माहितच नाही काय चाललंय. तर आणि नवीनच ताट घेऊन आला वाटतं. हे बहिणीच्या लग्नातलं ताटात उचलून आणलंय मी. थँक्यू सो मच. हा बस झालं, आंबे टाकात त्याच्यात. भाऊ बस का दोनच टाकते हा दोनच टाक. अरे पण अरे आज तारीख किती आहे? म्हणजे तुम्ही काय करायला मला काही समजणार नाही. मी पूजा हे दोरा पाहिजे ना. वार लवकर आवर यार प्लीज. झालं रे. ते दोरा नाही लागत, हा. पांढरा दोरा लागतो त्याला. दोरा नाही. हे बघा, तुम्हाला आता कॅलेंडर दाखवतो मी. आज इथे 1 तारीख, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, इथं 10 तारखेला वट पौर्णिमा लिहिलेला आहे. तुला फुलं पाहिजे? आणि हे 10 दिवस अगोदर काय चाललंय यांचं, नको. लवकर आवरा हो यार. ते तुमचं आवरून घ्या, नंतर ते फुलं वाटप करा काय करायचं. आली ना ती पुढे शेवर आली. ते आता तुम्हाला नेऊन सोडा तिचं. तो काय खाल्लं? मी का ह्याचा खाल्ला डायरेक्ट वास यायला काय असतं, लसणाचा. मटकीची लय भाजी लय बेकार वास येऊ राहिला. लसणाचा पक्षीशाला एक मजाक नाही करायला. अरे मला 15 मिनिटात तुम्ही शूट करून चला, जायचंय. चला, पटकन. मला भेंड्याला जायचंय ते नगरचं तिथं. नगरचं भेंडा नगरच्या पुढं कोणाचं या बाया चाललंय? काय सांगितलं होतं? कोणाचं काय चाललंय? म्हणलं होतं? पंड्यासोबत. गाडी घेऊन चाललंय का फोर टू-व्हीलर. चला आवरलं का तुमचं? चला आता बाहेर जाऊ आपण डायरेक्ट आणि तिकडे जाऊन मग तुम्हाला भेटू. आता काय मिळत आहे यांचं काय मिळत होतं काही नाही. मला तरी वाटत नाही की काही सक्सेस होणार आहे, कारण 15 मिनिटात शूट करणार मला वाटत नाही. ते फुलं चांगले दिसत होते. 15 मिनिटात शूट होते मला वाटत नाही. अरे आता वाजले बघा किती, 10:30 11 वाजायला लागले आणि अजून चालू आहे. ऊन पडले मारण्याचं बाहेर. आवरा पटापट, चल त्याला बी जायचं. चला चला, काढ की ताट बीट घ्या सगळं. हे ताट भरले. चला एवढ्या लवकर असतं का? चला मध्ये टाकून निडकून का असं येऊ का? असं टाक. ती कुठं अडकले बघा ते. या इकडं बघा पुढं. झालं चला या. थांबा म्हणलं तरी तुम्हाला हात दिला मी. थांबा हमारे इसमें हम ऐसे ही करते हैं. आता आता भारी आलं ना. थांब दाखव. चला ते वड्यात पुढे होय हे महादेवाची घ्या ना एकदा. असं करा. असं 200 रुपये कितीच करायची. महादेवाची घ्या नाही. ते दिवा लावा. माझीच नाही आणली. माझी व्यक्ती का भाडे भाडे. अरे तू सुरू ठेवू का कॅमेरा. काही खरं नाही बाबा यांचं, खरंच ना नुसतं घाम काढला मामा.
मला 80 किलोमीटर जायचं 80 किलोमीटर यायचं डबल 3:30च्या आधी. मला वाटलं 4 व्हीलर आहे म्हणून मी आलो. 4 व्हीलर इथं पुन्हा जाणं कमी जावं वाटत. त्या गार्डनमध्ये मस्त आहे पण ती चावीला लॉक मारेल तरी. लग्नाला 17 मे सकाळी लवकर उठून आली असते सगळं मंदिर मोकळं राहिलं असतं. चला आता लागले चला लोकं पूजा इथं इथं माणसं राहतात ना पण. चला घ्या मारा चालू करा पटापट गाडा. हो, आधी ठॉप पूजा ठुत असते आधी ते नसतं. डायरेक्ट चालू केलं. इथे मुंग्याचं हे इथं आहे इथं. वारुळे जोऱ्यात चावलं. अरे बाप. मांडू नको ते ताट तिथं ठेव. बाप. ताट तिथं ठेवायला सौर्या. काय झालं सेवा बघ करू बोलते. ती आधीच नाचून बिजून तांबाखू. म्हणी सुरू झाले इकडे. काय दुसरी बायको नको आता कर रे सध्या नको. नको आता. पहिली पूजा तुमची त्याच्यामुळेच व्हायला लागले. ड्रायव्हर ते हे करा ना मी करायला लागले आता. त्यांचं तिथून मागून आण बरं थोडंसं गहू त्याच्याकडे असतील ना. जाऊ दे नाही करायचं जाऊ दे थोडा व्हायचं. अरे नुसतं मांड तिथं ना असं हे करतं नाही. मांड मांड तुम्ही अरे तिकडून जा ना. तसंच राहू दे. ओ वहिनी इथं नाही मुंगे हे ताट तसंच राहू दे सौर्या. त्या वारुळ्याच्या पुढून बसली तिथं तेव्हा त्याच्या वारुळ्या पुढंच बसली ती. हे इथं म्हणतोय मी सांगायला जे काढत तेच केलं त्यांनी. हा चला जाऊ दे. उडा लागलं ते बी. आंबा टाव आंबा. हे 7 जन्मी नवरा भेटावा म्हणून असतंय. हे बघा हे त्या मम्मीने बघितलं पाहिजे ना व्हिडिओ. मी नाश्ता करायला आली होती ना तू. मग तुम्हाला जर नाश्ता नाही खाऊ घातला तर तू बघ मग अजून लय फोटोशूट करायची तुला. चाल जाऊ दे करून आपण फोटोवाल्याकडे जाऊ. व्हिडिओ काढता येतोय. काकूच्या तिथं जीव वाटतले. झाडापाशी करा. जावत नाही काही होत नाही माहिती का. तिथे बराबर आहे पण तिथे सही असते. ओळखायचं नसतं ना आता. जवळच असते रे. ओळखीत ना. चालू करा तुमचं काय काय नाही तर. त्याला काय होत नाही. राहू दे राहू दे. आपले आंबे खा लागले रे बाबा ही. कसं तिथले वडापासले आंबे बी पुरण नाही का आता. तुला खायचं का? खायला जात होते आंबे मी मम्मी सोबत. नाही मी बी खाल्लेले चोरून. चोरून मी बी खाल्लेले ते. तेव्हा ती ताट झालं का गोळा करून. दोरा सगळं संपून टाकला. चला चला आवर. तिने चालू केलं हिने बी चालू केलं का. आम्हाला आंबेला आवडते बाबा. आम्ही लय खातो आंबे. तुम्हाला फुल तुम्ही मला कधी फुल दिलं का. नाही मी कोण देऊ तुम्हाला. नको देऊ. जा तिकडे मी कशाला नको देऊ. काय नाही द्यायला. चप्पल घेऊन ये आपली जाऊन तिकडे. चप्पल आहे ना तुझी. माझ्याकडून त्यांना चल थँक्यू मन. मी कोण देऊ मी कोण बनू थँक्यू. मन थँक्यू. फुल आलं ना तुला. काय मला प्रपोज केलं का त्यांनी. थँक्यू म्हण ना पण. हां इतकं नको डोळ्यातून पाणी येईल मला रडू येईल. तुम्हाला नको ए, मला इथं नको. मुंगे उठा उठा. होय शपथ. चावल्या इकडं बघ. मलाच नाही चावल्या फक्त मुंग्या. हमको गुलाब मिल गया है ये तुमको भी लेते हैं. चलो हो इकडे हे बघा इकडे बघा. हे बघा मम्मीचा कसा व्हिडिओ कॉल चालू आहे आणि इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे. बिचारी शिवानी आहे तर शिवानीला लवकर कोणाची फोन बी येत नाही. कोण बरं शिवानी असं कोण करते. हा येते तर कोण येते तर म्हणलं. केव्हा येते. काय झालं रे आशू. रोजच येते. हा आशू काय झालं. सलाईन लावली. कुठे लावली. कुठे लावली. दाखव. दाखवतो व्हिडिओ काढतो. आशू कुठे लावली सलाईन. दाखव ना. अरे बाप लय मोठी लावली इथं. काय दुखू लागलं तुझं. ताप आली का.
तुला चांगलं म्हणलं होतं तू आमच्याकडे आंबे खायला ये बाबा. कधी येतो तू आंबे खायला? हा आंबे खायला येतो का? आंबे खायला? हा अरे आंबे खायला येतो का? ते मुद्दाम हालो हालो करतो त्याला अरे माहिती आंबे व्हिडिओ खायला चालू येतो का? नका खाऊन नका. आहे. आता कसं ऐकायला आलं? बर बर बर. झाला फोन कट. आता ते रेणुकाच्या बाजूचा मुलगा आहे, ते तब्येत खराब झाली होती तर ते दाखवत होतो मी. आणि इकडे बघा ही मम्मी कशी सारखा फोन वापरायची. मम्मी बस कर ना, तो चष्माचा नंबर वाढा ना तो. सकाळपासून शूट केला, किती केलं बरं तुम्ही? इकडे तिकडे रविवारचा आवर केली. आणि होय काय कमेंट वाचले असतील मागच्या व्हिडिओमध्ये. हा ती मोबाईल जास्त बघते ना. तिला कमेंट किती आलं? शिवानीला वेळ भेटायला त्या मोबाईलमधून, असं होईल का तसं होईल का. मग मला वेळ भेटत नाही. मग हॅलो थोडं तरी माणसाने कमीत कमी लक्ष द्यावं ना. हॅलो अरे काय रे हिचं सारखं फोन करती. काय ग? बर बर बर. हे सांगायसाठी फोन केला तिने. तुला माहिती नाही चिडचिड. व्हिडिओ शूट केला, सगळं झालं, एवढी धडपड केली. 10 दिवसा अगोदर कोण व्हिडिओ शूट करतं रे एवढं? करावं लागत. नुसती तडपड करायला लावली. नंतर समोश्याची पार्टी केली. हे बघा ही म्हणून तो कमेंट वाचल्या का मागच्या व्हिडिओच्या? हा वाचलं. मग शिवानीला एवढं म्हणजे हेट करते सगळे, त्याबद्दल तो काय म्हणणे? तिने घरात लक्ष द्यायचं मग. अरे तिला हेट करते सगळे, मजा येतो शिवानीची माहिती का? तिने काय करायचं, घरात सकाळी लवकर उठायचं, लवकर काम करायचे, डब्यात लक्ष द्यायचं काय आहे आपल्या घरात. तू मला एवढं कळतंय, मोबाईल कमी बघायचा आणि घरात लक्ष द्यायचं. काय लागलं काय माहिती तिला. काय लागलं? लहान लेकरांना कुदाड्या मारती लागलच ना. गादीत काय आहे? अरे गादीत काय बरं इथे? गादीत नाही इथं लागलं इथं काय बरं? काहीच नाही इथं, काहीच नाही. गाद लागायसारखं लागलं काहीच मग? नाही बरं. लागासारखं काहीच नाही. तुला काय लागलं लगेच? लागलं ना पलंग. मग? अवघड पळून काय? फेकून बाहेर. पलंग फेकायचं बाहेर आता? हा, मग आता लागलंय तिला ते फेका बाहेर. अवघड काय? ते मदत काय कोण वाजवलं काय माहित बाहेर, त्याचा बी आवाज येत असेल. रिक्षा आली असेल. थांबा मित्रांनो, मी व्हिडिओ बंद करतो. आवाज यायला लागला आता तुम्हाला अरे ते लगेच आवाज पकडता याच्यामध्ये. ते दरवाजा बंद मग कर. बघा आता व्हिडिओ फोन कॉल सगळं झालंय. सगळं झाल्यानंतर आता हिला पण समोर बसवलं म्हणलं शिवानीला की आता बोलू द्या. तुमचं मी विषय आता क्लिअर करणार आहे काय आहे काय नाही तर. कारण आता तुम्ही मित्रांनो खूप साऱ्या कमेंट आल्या शिवानीच्या बाबतीत. कारण शिवानीला खूप सारं हेट भेटतंय आजकाल. आता का भेटतंय ते मला माहित नाही. कमेंट वाचून हर्ट होतं. जोरात बोल ना जरासं. कमेंट वाचून असं लाडात नको बोलू, नीट क्लिअर बोल. तू जसं बोलती ना तसं मैत्रिणीला बोलती तसं बोल. आता तुम्हाला बोलती ते नको दाखवू, घरामध्ये मम्मीला बोलती तसं नको बोलू. नॉर्मल बोल. नॉर्मल नाही. हा असं नॉर्मल नाही येत बोलतात तिकडे. या त्याच्यामुळे बोलले काय. बोल नाही खाती मग याच्यामुळं. म्हणजे शिवानी लई उलट थोडं बोलती, लय वाकडं तिकडे बोलती. तिला नाही समजत अजून. ती आता 1 वर्ष झालंय आपल्या घरात, नवीन आहे ती. युट्यूब फॅमिलीने समजून घ्यायचं, कारण ती आता नवीन आहे. त्याच्यामुळे तिच्याबद्दल असं काही कमेंट टाकू नका. तिला समजत नाही, आपलं समजून सांगण्याचं काम आहे. परत तुला ऍक्टिंग येत नाही हे मला मान्य आहे मित्रांनो की तिला ऍक्टिंग येत नाहीये. शिवानीला ऍक्टिंग येत नाही मला माहिती आहे. मम्मी तुला याच्यावर काय म्हणणं आहे? आता ती नवीन आहे, तिला तिच्या गावामध्ये नेटवर्क बी येत नव्हतं. तिला रील्सच्या बारेमध्ये काही माहित बी नव्हतं. आता गोष्टी सगळ्या शिकायला लागली. तिला ऍक्टिंग वगैरे ते जरासं मी तरी शिकवण्याचा प्रयत्न करतो. ऍक्टिंग रील हे काढ ते काढ. आता भरपूर साऱ्या माझ्या बहिणी मला कमेंट करतात डायरेक्ट, तुले ओव्हर ऍक्टिंग करायला, तुम्ही नवरा बायको तुम्ही दोघं ओव्हर ऍक्टिंग करता, असं करता तसं करता. मला काय नाही वाटत त्या गोष्टीचं, पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मग ती शिकते, अजून नवीन शिकते. लिपसिंग करायची शिकायची, आपण कसं व्हिडिओ काढायचा, घरात कसं वागायचं शिकायचं असतं. त्यासाठीच आता असा विषय झाला की आज हे व्हिडिओ शूट घेतला आणि त्या परफेक्ट ऍक्टिंग नाही जमत असे लगेच. आणि मला घरातलं काम पण जमतं, सगळ्या गोष्टी जमतात, पण एवढं काही परफेक्ट कळत नाही अजून. मला कळतं, मी काही एडी नाही, पण सगळ्या गोष्टी कळतात मला बरं का. कसं थोडं मी डोळे का बारीक करायला तुम्ही ते उजेड चमकेला म्हणजे व्हिडिओ मस्त येतो ना उजेड चमकेल्यावर म्हणून. अरे ते तिन्ही गोष्ट हे करायला पाहिजे बाबा.
की आता सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता पहिले कसं आपले युट्यूब फॅमिलीवरचे जुने व्हिडिओ बघतात, हा, रेग्युलरचे जुने बघतात ना, त्यांना माहिती आहे शिवानी कशी बाबा नवीन शिकणं चालू आहे, सगळ्या गोष्टी रील शिकणं चालू आहे थोडंफार. आता वायपट तर नाही करत नाही, येडा वाकडा डान्स तर नाही करू राहिलो बाबा. कुठेतरी तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणजे काहीतरी मनोरंजन होईल, तुमचा वेळ एकदम चांगल्यापणे पास होईल, तुम्हाला काहीतरी म्हणजे भेटेल त्या गोष्टी आम्ही असं करायला एंटरटेनमेंट पर्पजमध्येच व्हिडिओ बनवण्याचं काम करतो ना, असं नाहीये. समजतं समजून अजून काय सगळेजण असं शिवानीला टार्गेट केलं लगेच. लक्ष म्हणजे अजून तिला काही समजत नाही की हे डबे उघडून बघावं का ते बघावं. ते तिला आता आपण समजून सांगितल्यावर ते आता एकदा सांगितलं, दोनदा सांगायचं, तीनदा सांगायचं, कारण ती करती ना ती. असं नाही, आज व्हिडिओ शूट केला आम्ही वटपौर्णिमेसाठी, तुम्हाला ती रील लवकरच बघायला भेटेल. पाहून ठेवा. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा आमचे सगळ्यातले 1, 2 आणि तिसरे पप्पा झोपलेले, आणि ती रेणुका 4थी 5वी समजा, जे काही नंबर लावायचे तुम्ही लावा. तर आम्ही लोक सगळेजण आहेत, तर व्हिडिओ एकदम मजा येते व्हिडिओमध्ये, अजून जास्त मजा येते. अजून जेवढे मेंबर वाढत जाईल तेवढी मजा येते व्हिडिओमध्ये, तर बाकी काही विषय नाही आहे. आता बघा, आता आम्ही वटपौर्णिमेचा व्हिडिओ शूट केला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मम्मीचा आणि शिवानीचा हात आहे. जास्त हात होता मम्मीचा आणि पप्पाचा, कारण पप्पानी सकाळी उठून मला ते गोदडे पप्पाचा हात. मी सकाळी भनभन केली तेव्हा निघले तेव्हा गेले पप्पा. पप्पानी नसती गाडी चालू, तुम्ही घ्यायचं मी का त्यांच्या मागे भनभन, ते म्हणे दीपकलाच उठव म्हणे. असं मला पप्पाने असं केलं, शांत बस, मी बरोबर करतो, काय बरोबर करतो मला सांगितलं होतं पप्पा म्हणे. इथं म्हाताऱ्या माणसाला काम सांगायचे काम नाही. हे यांना माहिती काय झालं काही नाही. तर आता कसं तरी आम्ही लोकांनी व्हिडिओ शूट केलाय, व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो तो सांगा. शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे मी लवकरच, तेवढी जरा मेहनत घेतली आहे, तर तो व्हिडिओला जरा रिस्पॉन्स द्या. भेटत इथं या असे भेटते साधे सुधे गजरे. मुंबईला लय भारी बाकी आता काहीच नाही. आता व्हिडिओ इथं मी एंड करणार आहे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता एवढंच होतं आज जे आम्ही केलं. आणि 10 दिवसा अगोदर आमचं शूट झालेलं आहे, म्हणजे कितीच विचित्र काम झालेलं आहे आमचं. आणि 10 दिवसा अगोदर वाडाला फेड्या मारून आलो. वट सावित्रीची पूजा झाली फेरा मारून आलो. आणि शिवानीची पहिली वट काय म्हणते त्याला वटपूजा आहे. तर जी मेन वटपूजा आहे ती तुम्हाला नक्कीच दाखवण्यात येईल. ती जेव्हा असेल तेव्हा दाखवू आम्ही 10 तारखेला. आज फक्त हा ते नकली शॉट काढलेला आहे, तो बघून फक्त तुम्ही एन्जॉय करा, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये मी पण कारण कसं माहिती का, ते ह्या शॉर्ट मध्ये मी पण आहे ना. तिथं नंतर बारी कुठून आली सांग. ही साडी माझ्या ताईची, ननंदबाईची सांग, ननंदबाईची सांग. ताई म्हटलं की प्रॉब्लेम होता मला. ननंदबाईची आहे, ननंदबाईची खडूस ननंदबाईची आहे. खडूस आहे का ती? तिच्या लग्नाची साडी काही बी म्हणतो का. त्यांच्या लग्नाची साडी मी घातली. 5,000 साडी असं नाही लय महाग. एवढी जड साडी, माझं पायच दुखायला लागलं एक आज खरं. बाबू हिची पण आहे, हिची निळी आकाशात निळी कलरची ती. निळी नाही, कोणता कलर? नेव्ही ब्लू कलर. नेव्ही ब्ल्यू कलर आहे. तर आता विषय संपलेला आहे. साडी बिडी काढू नको आता, राहू दे. काढू दे आता, नको दाखव आता, नको नको आले कसे. नको, राहू दे. तुमच्या साड्या बिड्या काढू नका बाहेर. आता विषय इथंच मिटवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे काय करायचं ते करा. चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.